निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। जलसंधारण विभागानं 1 महिन्यात सर्व कामे पूर्ण करावीत, आमदार खताळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। सोनुशी गावातील गीतेवस्तीवरील भोजापूर पुरचारीच्या प्रलंबित कामाचा शुभारंभ आज आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते संपन्न झाला। निमोन तळेगाव या दुष्काळी भागाला वरदान ठरणारी भोजापूर पुरचारी ही जलसंधारण विभागाकडून आता जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या पुरचारीचे प्रलंबित राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून द्यावीत, असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत। संगमनेर तालुक्यातील सोनुशी येथील गीतेवस्तीजवळ गायब झालेल्या पुरचारीच्या कामाचा शुभारंभ आज आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी ते बोलताना म्हणाले की जलसंधारण आणि जलसंपदा या दोन्ही विभागांच्या गुंत्यामुळे, त्याचबरोबर या तालुक्याच्या माजी लोकप्रतिनिधीमुळे तसेच नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी आपल्या हक्काचं पाणी सिन्नर तालुक्यात पळवले। त्यामुळे खऱ्या अर्थानं तळेगाव निमोन भागातील शेतकरी गेली 40 ते 50 वर्षांपासून पाण्यापासून वंचित राहिलेत। जलसंधारण विभागानं या पुरचारीचे काम केलं आहे, परंतु या कामासाठी नाशिकच्या जलसंपदा विभागाची सहकार्याची भूमिका राहिलेली नाही। त्यामुळे खऱ्या अर्थानं हा दुष्काळी भाग अनेक वर्ष पाण्यापासून वंचित राहिलाय। परंतु आता प्रत्यक्ष आपल्याला या भागामध्ये भोजापूरचे पाणी आणून दाखवायचं आहे। याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत बैठक पण झाली आहे। ही पुरचारी जलसंधारण विभागाकडून आता जलसंपदा विभागाकडे वर्ग केली आहे। त्यामुळे आता या पुरचारीचे काम थांबणार नाही, तर अति जलद गतीनं सुरू होणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी या भागातील शेतकऱ्यांना दिला आहे। यावेळी जलसंधारण विभागाचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी कपिल बिडगर, सुरेश मंडलिक, भोजापूर पुरचारी संघर्ष समिती प्रमुख किसन चत्तर, भाजपाचे ज्येष्ठ नेते भीमराज चत्तर, शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, दी बाप कंपनीचे प्रमुख रावसाहेब घुगे, भाऊसाहेब घुगे, गणेश दिघे, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सानप, भाजप युवा नेते अमोल रवी सोनवणे, सचिन आभाळे, डॉक्टर RP दिघे, राजू जानेकर, सुनील दिघे, शंकर चत्तर, सोपान कांदळकर, संपत फड, राजेंद्र आहेर, अनिल बोराडे, काशीनाथ बोराडे, श्रीकांत सोनवणे, अशोक गोडगे, भाऊसाहेब सोनवणे, प्रकाश सोनवणे यांच्यासह सोनुशी, नान्नज, दुमाला, तळेगाव, चिंचोली, गुरव या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। अनेक वर्षांपासून राजकीय विळख्यात अडकलेली निमोन तळेगाव भागातील भोजापूर पुरचारी फक्त कागदावरच राहिली। अनेक वेळा कोट्यावधी रुपये खर्च झालेल्या या पुरचारीला मात्र कधीच पाणी आलं नाही, असा गंभीर आरोप यावेळी पुरचारी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केलाय। प्रत्येक निवडणुकीला या चारीचे पूजन करत शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा डाव इथून मागच्या लोकप्रतिनिधींचा कायमच राहिला। माहितीच्या अधिकारात शेतकऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार संबंधित विभागाने 27 ठेकेदारांना या कामाचं टेंडर दिलं होतं, मात्र काम पूर्णत्वाच्या शहरात देऊन विभागाने ठेकेदारांची बिले देखील अदा केली गेली। विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे। शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी, त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील। तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहता। मोबाईल नंबर 8208423324।